नमस्कार मैत्रिणींनो, करिश्माज किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे दाल तडका. तर त्यासाठी आधी आपण बघूया. हे मी तुरी डाळ अर्धी वाटी घेतल्या, परत हे मुगाची डाळ अर्धी वाटी घेतल्या आणि चणा डाळ अर्धी वाटी घेतल्या. तर चणा डाळ मी थोडा वेळ भिजत घातलेली, 15-20 मिनटं, जेणेकरून आपल्या कुकरमध्ये शिजते. तर आता आपण ह्या डाळी आधी स्वच्छ धुवून घेऊया. कुकरमध्ये थोडं पाणी ठेवले, त्यामध्ये आता आपण ही डाळी टाकून घेऊया. थोडीशी हळद टाकूया यामध्ये, थोडंसं तेल टाकून घेऊया. हे एकसारखं ढवळून घेऊया आणि ह्याला कुकरच्या आपण मिडियम आचेवर 3 शिट्ट्या करून घेऊया. तर बघा, आता आपण डाळीला शिजू देऊया. डाळ आपल्या शिजते व्यवस्थित. तर आता तडक्यासाठी जे साहित्य लागते ते तुम्हाला सांगते मी. एक कांदा चिरून घेतला आहे मोठा, एक टोमॅटो घेतला आहे, हे आलं लसूण आहे पेस्ट, तुम्ही कट करून सुद्धा घेऊ शकता. हिरवी मिरची घेतल्या बारीक चिरून, हे तेजपत्ता घेतला आहे, 2 मोठी वेलची घेतल्यात आणि दालचिनीचा तुकडा, तडक्यासाठी लाल मिरची घेतल्या, जिरं मोहरी आणि लाल तिखट. तर आता आपण डाळीला फोडणी देऊया. तेल आपलं गरम झालं का आपण याच्यामध्ये मोहरी टाकूया. मोहरी आपली थोडीशी तडतडली तर मग आपण याच्यामध्ये जिरं टाकूया, कढीपत्ता, कांदा आपण गुलाबी रंग होईपर्यंत भाजून घ्यायचा. त्यामध्ये आलं लसूण टाकू. त्याच्यामध्ये टोमॅटो टाकू. टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया, जेणेकरून आपला टोमॅटो लगेच भाजला जाईल. तर बघा, याच्यामध्ये मी खडे मसाले पण टाकलेत. तमालपत्र, मोठी वेलची आणि
दालचिनी आणि हिरवी मिरची टाकल्या. मग अशी माझ्याकडून दाखवायचं राहून गेलं ते. आता आपला कांदा छान भाजला आहे. आपण याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकूया. आणि आता आपण याच्यामध्ये आपण जी डाळ शिजवून घेतली ती टाकूया. आणि याला उकळी आल्यानंतर आपण अजून एक ह्याच्यावरून याला एक तडका देऊया. मग अशी मीठ थोडं टाकलेलं, आता थोडं चवीनुसार मीठ टाकूया. तर बघा आता आपण ह्याला तडका देऊया. आपली डाळ चांगली उकळ्या, मी ह्याच्यात कोथिंबीर टाकते. तडका पॅनमध्ये आपण थोडंसं तेल घेऊया. तेल गरम झालं ह्याच्यामध्ये आपण सुक्या मिरच्या टाकूया. थोडंसं लाल तिखट टाकूया. त्याच्यावरती तर बघा आता आपला तडका तयार झालेला तडका मी वाटीत काढून दाखवते तुम्हाला. तर बघा आपण हा दाल तडका चपातीसोबत, साध्या भातासोबत, जिरा राईससोबत सुद्धा खाऊ शकताय. तर मी आज साधा भात केलेला, त्यामुळे मी साधा भात घेतला आहे. तुम्हाला जिरा राईस हवा असेल तर तुम्ही जिरा राईस हे करून खाऊ शकता. तर अशी होती माझी आजची रेसिपी. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.